छावा भाग 102. गडावर रात्र उतरली. सुखदालनात मंचकावर लेटलेल्या राजांच्या पायांशी बसून त्यांचे पाय चुरणाऱ्या येसूबाई मध्येच थांबल्या. पदर नेटका करताना त्यांच्या हातीचा चुडा किणकिणला. बांधील बोलात त्या म्हणाल्या, "एक ऐकणं होईल का? सांगा." आजवर कधी काही बोललो नाही, पण एक मागणं आहे पायांशी. येसूबाईंचा आवाज बघता बघता जडावला. कपाळावर घेतलेली भुज हटवून संभाजीराजे बसते होत म्हणाले, "असं काय बोलता येसू? मनी असेल ते साफ सांगा. तुम्ही साधी मागणी घातली होती भवानींच्यासाठी गंडादोरा आणण्याची. तो आम्ही आणलाच नाही. आणले ते गंडांतर." राजांचा आवाज दुखरा झाला. "असं बोलू नये. आलं होतं त्यातून निभावलंय भावेश्वरीच्या कृपेनं. पुढचा विचार करता काही पायांशी ठेवावं म्हणतो आम्ही." "बिनधोक सांगा येसू. कितीही अवघड असलं तरी तुमची इच्छा पूर्ण करू." ते ऐकताना येसूबाईंची चर्या उजळली. आपोआपच त्यांचे हात राजांचे पाय चुरू लागले. कसे बोलावे या विचारात त्या थोड्या घोटाळल्या. मग अंधाऱ्या रात्रीला आधार देण्यासाठी लाख लाख चांदण्या लुकलुकाव्यात तसे त्यांच्या तोंडून बोल उमटले. आता दस्त केल्या आसामींवरचे चौकी पहारे उठवावे स्वारीनं. आबासाहेबांच्या हातापाठीशी हयातभर वावरलेली ती माणसं आहेत. चुकली तरी आपलीच आहेत. स्वारीनं त्यांना अभय द्यावं, पदरी घ्यावं. येसू. नको तो विषय जिव्हाळ्याच्या ओठांतून आलेला ऐकून राजे संभ्रमित झाले. आबासाहेब असते तर त्यांचे पाय धरूनही आम्ही हेच मागणं घातलं असतं. अशी हुन्नराची माणसं घडवितो म्हटल्यानं घडविता येत नाहीत. पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली म्हणून वेशीवरून काही नदी उठवून लावता येत नाही. आपली माणसं चुकली तर सांगायचं कुणाला? दाद मागायची कुणाकडं? ही माणसं वडीलधारी आहेत, मोठ्या अनुभवाची आहेत. मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात, म्हणून त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं. स्वारीनं ते दाखवावं. खुद्द स्वारींच्या बाबतीनं आबासाहेबांनी असं दाखवलं आहे. महाराजांच्या आठवणीने येसूबाईंचा गळा दाटून आला. आपल्यासमोर प्रत्यक्ष थोरल्या आऊ म्हणजे पाचाडच्या मासाहेब बसल्या आहेत असा भ्रम राजांना चाटून गेला. आपल्या प्रिय पत्नीचा हात मायेने आपल्या हाती घेत तो हलके थोपटून राजे म्हणाले, "आम्ही निर्णयासाठी चाचपडत होतो येसू. तुम्ही आम्हाला भलं बळ दिलत. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. ते तातडीनं व्हावं." पेशवे ज्वराच्या व्याधीनं कोठीत अंथरुणाला खिळलेत. येसूबाईंचा आवाज कातरला. "काय म्हणता तुम्ही?" स्वतःलाच विचारला वाटावा असा प्रश्न राजांच्या तोंडून सुटला. येसूबाईंच्याकडे खुद्द राजांच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते. "जगदंब जगदंब" म्हणत अस्वस्थ राजे लेटले. येसूबाई त्यांचे पाय चुरू लागल्या. चिराखदाने कुचमत तेवू लागली. हरजीराजे आणि गणोजीराजे यांनीही आग्रह धरला. साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधानमंडळाच्या घरी चौक्या आहेत हे विहित नाही. राजांनी चांगोजीला याद फरमावून हुकूम दिला, "दस्त आसामींवरचे चौकी पहारे काढून घ्या आणि पेशव्यांच्या वाड्यावर राजवैद्यांना पहिले पाठवून द्या." आज्ञेप्रमाणे अण्णाजी, पंत, हिरोजी, बाळाजी यांच्यावरचे पहारे उठले. कोल्हापूर पन्हाळगडची कैद माणसेही मुक्त करण्याचे हुकूम देण्यात आले. औषधांची पडशी घेतलेले राजवैद्य मंत्रीवाडीतील मोरोपंतांच्या वाड्यात आले. ज्वराने सणसणलेल्या मोरोपंतांनी त्यांना बघताच हात डोलवून
काही न बोलताच उपचार घेण्यास साफ नकार दिला. 2 दिवस झाले. दौलतीचे कदीम चाकर पेशवे आपल्या धन्यासारखेच झेंडू फुटल्या ज्वराने संभ्रमात गेले. त्यांच्या मंचकाभोवती त्यांचे पुत्र निळोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत, राहूजी, राघोस्वानंद आणि हंबीरराव ही हवालदिल माणसे दाटली. आता पंतांचा भरोसा नव्हता. सर्वांनाच वाटत होते की या अंतकाळी राजे पेशव्यांना भेटावेत, पण तसे राजांपुढे ठेवण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. एकाएकी पंतांभोवती दाटल्या असामीत खसफस माजली. पंतांना आवरण्यासाठी निळोपंत आणि त्यांचे खासगी कारभारी तेवढेच मंचकाजवळ राहिले. बाकी सारे मागे हटले. दालनात कुजबूज उठली. युवराज्ञी येत आहेत. आपले खाजगीचे कारभारी आणि कुणबिणींच्या घेरातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या स्नुषा युवराज्ञी येसूबाई साहेब आज पहिल्याने मंत्रीवाडीची पायरी चढत होत्या. दालनात प्रवेशणाऱ्या येसूबाई भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना जिजाऊच वाटल्या. मासाहेब. क्षीणपणे त्यांचे ओठ हलले. तशा स्थितीतही ते मुजरा देण्यासाठी खटपटीने उठू बघू लागले. झटकन पुढे झालेल्या येसूबाईंच्या तोंडून शब्द उमटला. पंत काका. पंतांना तो ऐकू गेलाच नाही. त्या मागची वेदना भोवतीच्या सर्वांना चाटून गेली. स्वारी तुमच्या भेटीस येते आहे पंत काका. येसूबाईंना अधिक बोलवेना. समोरचे पेशवे बघून अंतकाळी आबासाहेबांची स्थिती कशी झाली असेल या विचाराने डोळे भरून आल्याने तर त्यांना पंतही दिसेनासे झाले. भोवतीची माणसे मुजरे देण्यासाठी लवली आहेत हे बघून पदरकाठाने डोळे निपटीत येसूबाईंनी मागे बघितले. हरजीराजांसह संभाजीराजे दालनात येत होते. मंचकावर लेटल्या पंतांवर खिळलेली त्यांची नजर विचित्र दिसत होती. आघाडी मनोऱ्याच्या दगडी खांबांना घेरून बसलेली काळपट छटा तीत काठोकाठ भरून आली होती. त्यांच्या मस्तकीचा जिरेटोप दिसताच पंतांचे डोळे लखलखत तळातून ढवळून निघाले. दालनभर फिरणाऱ्या त्यांच्या नजरेला प्रत्येक चेहरा टोपधारी छत्रपतींसारखाच दिसू लागला. ओठ एकसर पुटपुटू लागले. जी स्वामी. हात उशाशी वारंवार जाऊ लागला. पंत. संभाजीराजांच्या तोंडून घोगरी धरली साद उमटली. फक्त येसूबाईंनाच तेवढे जाणवले की अशी साद स्वारी क्वचितच, आणि ती सुद्धा आबासाहेब वा थोरल्या आऊंना घालीत होती. भावशून्य नजरेने पंत संभाजीराजांकडे बघू लागले. त्यांचे ओठ जे बोलत होते त्याचा भोवतीच्या जगाशी काही एक संबंध नव्हता. तो गेल्या छत्रपतींशी होता. कुणालाच त्याची उकल होत नव्हती. या 2 वस्तू आम्ही आणल्या आहेत स्वामी. मागील सर्व सुखरूप आहे. सेवेस सादर होण्यास विलंब झाला. क्षमा असावी. मध्येच डोळे मिटलेले पंत हात उशाशी नेत चाचपू लागले. संभाजीराजांनी नजरेनेच उशाशी काय आहे हे कळावे यासाठी निळोपंतांना विचारले. निळोपंतांनी जन्मदात्याच्या उशाखालून 2 वस्तू काढून राजांसमोर उलगडून धरल्या. त्यातील एका करंडात पेशव्यांच्या शिक्केमुद्रा होत्या आणि दुसऱ्या एका छोट्या डबीत एक मोतीबंद भिकबाळी होती. मुद्रा शिक्क्यांचा अर्थ संभाजीराजांसह सर्वांना लागत होता, पण भिकबाळीचा अर्थ भ्रमचित्त झालेल्या मोरोपंतांशिवाय कुणालाच कळणार नव्हता. दुसऱ्या सुरत स्वारीनंतर रायगडी परतलेल्या थोरल्या महाराजांसमोर पंत एके दिवशी रुजू झाले होते. त्यांनी कानात घातलेली भिकबाळी महाराजांच्या लक्षात आली. ती बघून काही न बोलताच ते फक्त हसले होते. महाराजांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मोरोपंतांनी तातडीने खुलासा केला. उत्तरेतून मथुरेच्या पाहुणे मंडळींकडून आलेला डाग आहे हा स्वामी.
तुम्हाला शोभून दिसतो पंत. आमचा काही गैरसमज नाही तुम्हाबाबत. पण काय महाराज? उत्सुक पेशव्यांनी प्रश्न केला होता. पंत, आमचे हात केवढे थिटे आहेत. 2 वार आमच्या संगती सुरते पावे तो दौडणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला अशी देखणी बाळी आम्हाला बक्ष करता आली असती तर. महाराजांची ती झेप बघून मोरोपंत त्यावेळी अवाक झाले होते. दुसऱ्या दिवशी ते महाराजांना पेश झाले, तेच कानाची देखणी बाळी उतरून ठेवून. ते बघताना महाराजांची नजर व्यथित झाली होती. कर्नाटक स्वारीहून परतताना महाराजांनी रघुनाथपंत हनुमंत्यांना सांगून खास दख्खनी माटाची मोतीबंद बाळी घडवून घेतली होती. अंतकाळी पंतांच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या छत्रपतींनी शेवटी ती चांगोजीच्या हाती देऊन आज्ञा केली होती, हे पंतांना द्या. छत्रपतींची ती अमोल प्रेमखूण बघताना मोरोपंत ढसढसा रडले होते. ती बाळी त्यांनी कधीच कानात चढविली नव्हती. नेहमी कुलदेवतेच्या अंगाऱ्यासारखी कमरबंदात जपून ठेवली होती. भ्रमात जाण्यापूर्वी त्यांनी निळोपंतांना बोलावून घेऊन सांगितले होते, आमच्याबरोबर आमचे हे शिक्के आणि ही देणगी दोन्ही डाग स्मरणपूर्वक दहन करा. खिन्नपणे संभाजीराजे मंत्रीवाडीतून बाहेर पडले. संध्याकाळी वाडीत कल्लोळ उठला. मोरोपंतांची जीवनयात्रा संपली होती. मराठी दौलतीच्या कानातील जुनी जाणती बाळी गळून पडली होती. बोलावून घेतलेल्या प्रल्हादनिराजींना संभाजीराजांनी संथपणे आज्ञा केली. पेशव्यांचे विधिकर्म होताच त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे पेशवाईची वस्त्रे आणि शिक्के करंड पाठवा. आणि काही न बोलताच जडावल्या पावली ते येसूबाईंच्या कानी हा निर्णय घालण्यासाठी दरुणी महालाकडे निघून गेले. प्रल्हादपंत, सर्व तर्फांच्या सुभे सरनौबतांना पत्र द्या. दसरा उरकताच जमावबंदीनं सिताब रायगडजवळ करण्यास लिहा. अख्त्यारी खालचा मुलूख गडकोटास आवश्यक तेवढीच शिबंदी मागे ठेवून दास्तानीच्या वरकड सर्व जातस्वारांनिशी सारा लढाऊ खासा बोलावून घ्या. या कामी कसूर उजूर कोणासही माफ नाही हे साफ लिहा. कसल्या तरी खोलवरच्या विचारात डुबलेल्या शंभूराजांच्या चर्येवर करडे तेज उतरले होते. सिंहासन सदरेला जमली मंडळी त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होती. अंगावर पडणारी जबाबदारी कार्यी कशी लावावी याचे आडाखे बांधित होती. सरलष्कर, नाईक बहिर्जी, विश्वास मुसेखोरेकर, कर्माजी, महादेव, जासूदखान्याचा निवडक तेवढा सारा आसामी गडी पेश घ्या. ती आज्ञा ऐकताच हंबीररावांची कळी खुलली. ते मनोमन काय ते समजल्याने म्हणाले, एका हप्त्यात जासूद उभी राहतील धन्यांच्या मोहर. केशव पंडित, तुम्ही चिटणीसांच्या मदतीनं उत्तरेत काशीला गागाभट्टांकडे दूत धाडून त्यांना तुमच्या हस्ते आम्ही अभिषेक घेण्याची इच्छा करतो. मागे आबासाहेबांचे केले तसे हे कार्य संपन्न करावे असे कळवा. नाशिकच्या अनंतभट कावळ्यांनाही असेच आवर्तन द्या. सदरेला राजांच्या मनसुब्यांची चाल उकलत चालली. संताजी, यमाजी, 12 मावळ तळकोकणात उतरून तुम्ही साधेल तेवढी सैन्यसिंचनी कार्यी लावा. राघवपंत, चिमणगावकर, राजापूरच्या देवाजी विठ्ठल, दाभोळच्या व्यंकाजी निमदेव, डिचोलीच्या मोरो दादाजी आणि चेऊलच्या तिमाजी व्यंकटेश या समुद्रपट्टीच्या सुभेदारांना हारकारे धाडून राजापूर, नागोठणे, दाभोळ, थळ ही ठाणी जमाबंद करण्याची सूचना द्या. भर घेराचे जाळे पसरते फेकण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घेताना कसबी कोळ्याच्या चर्येवर उठावेत तसे भाव राजांच्या चर्येवर पसरले. आपल्याच विचारात डुबलेले राजे बैठक सोडून समोरच्या एका माणसासामने उभे राहत चालले. प्रत्येकाला ती एक मूक समजच होती. आम्ही काय सांगतो ते शब्दाबर हुकूम पार पाडा.
प्रल्हादपंत, कार्तिक मास धरून सारंग दौलत खान, मायनाक, कान्होजी आंग्रे यांना आमच्या भेटीस येण्यास कळवा. आबाजी सोनदेवांना समोर बघताच राजांना भेटून गेलेल्या समर्थ शिष्य दिवाकर गोसाव्यांची आठवण झाली. त्यांच्या आवाजात एकदम सर्वांना जाणवेल असे मार्दव उतरले. आबाजी, समर्थ शिष्य दिवाकर गोसावी भेटून गेलेत आम्हाला. या घालमेलीत समर्थांच्या मठांना सणदा तवान्या करून देणं ते राहिलं आहे. जी, तुम्ही जावळीच्या काशी रंगनाथ, सातारा तर्फेच्या कोनेर रंगनाथ, वाईच्या एसाजी मल्हार या सुभेदारांना चाफळ, शिंगणवाडी, सज्जनगड आणि महाबळेश्वराच्या मठांच्या महाराज साहेबांनी दिल्या सनदा तशाच पुढे चालत्या करण्यास लिहा. जी. रघुनाथपंत हणमंते समोर येताच मात्र नेहमी त्यांच्या दर्शनाने प्रसन्न होणाऱ्या राजांच्या कपाळी आठी धरून आली. आपला काहीच माग न देता ते त्यांना म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही कर्नाटक प्रांती तातडीने कूच व्हा. जी. हणमंते चमकले, पण आवाज सुमार ठेवून हसत राजांनी त्यांना न बोलू देताच बगल दिली. तुमच्यासारख्या मुरब्बी जाणत्या आसामीशिवाय दूरवरचा एवढा मोठा सुभा कोण राखणार पंत? जशी आज्ञा. रघुनाथपंतांनी कुणालाही न कळेल असा हलका निश्वास सोडला. त्यांना वाटले तरी राजांनी तो टिपला होता. झाल्या कटात रघुनाथपंत हणमंत्यांनीही हातमिळवणी केलेली होती. आता उशिरा त्याचे धागे राजांच्या हाताशी आले होते. रघुनाथपंत कर्नाटकात पोचताच त्यांच्या हाती काढण्या चढणार होत्या. राजांनी सर्वांना निरोपाचे विडे दिले. सर्वांबरोबर बाहेर जाणाऱ्या कविकुलेशांना ते काही हेताने म्हणाले, तुम्ही थोडे थांबा कविराज. संभाजीराजांनी ही सूचना अगदी सादिलवार दिली होती, पण ती ऐकताना कित्येकांच्या मनात कानामागून आला आणि हा कानोजा भलताच तिखट झाला. अशी कुलेशांबद्दल मळमळ उठली असेल हे काही राजांच्या ध्यानी आले नाही. कुलेशांसह राजे दरुणी महालात येसूबाईंच्या भेटीला आले. गडावर नजर ठेवण्याची सूचना त्यांनी सदरेवर कुणाला केली नव्हती ती युवराज्ञींना केली. आपला बेत त्यांना खुला करीत राजे म्हणाले, आम्ही या कविराजांना बरोबर घेऊन केळशीला अवलिया याकूत बाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. आबासाहेबांनी बाबांना केळशीला आणून स्थापन केले आहे. त्यांच्या सोबतीत आम्हाला बरे समाधान मिळेल. काही दिवस राहावं म्हणतो आम्ही तिथं. जी. निर्धास्त जावं. खरे तर येसूबाईंना नुकत्याच पुराकडे गेलेल्या आपल्या दादासाहेबांशी, गणोजींशी झालेली चर्चा राजांच्या कानी घालायची होती, पण बरोबर कविजी असल्याने त्यांनी ती तशीच ओठाण आड ठेवली. संध्याकाळी निवडीचे 50 धारकरी सोबत घेऊन संभाजीराजे कुलेशांसह गड उतरले. पोटरीला आलेली भात खाचरे न्याहाळत केळशीच्या वाटेला लागले. भाग 102 समाप्त.